श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री श्रीपाद वल्लभ. श्री गुरुचरित्र पारायण अध्याय 12. अंबाभवानी आपल्या मुलाला आपल्या परीने बालपणी संन्यास घेण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करते. तेव्हा नरहरी आपल्या मातेला समजावून सांगतात, आई, जीविताचा काहीच भरोसा नाही, म्हणून म्हातारपणाची वाट न पाहता जोपर्यंत शरीर सुदृढ आहे तोवर पुण्यमार्गाचे आचरण करावे. आणि मला संसार, धनदौलत याची कशाचीच आसक्ती नाही. संसार हा स्वप्नासारखा आहे. मोगऱ्याचे फूल जसे फुलून लवकरच कोमजते, तसाच हा देह आहे. अशा प्रकारे वेगवेगळी उदाहरणे देऊन आपल्या मातापित्याची समजूत घातली. मुलाचे बोलवचन ऐकून आई त्याला म्हणाली, तू आम्हाला सांगितलेले पटते, परंतु याची खात्री वाटत नाही. तेव्हा तू दिलेल्या वचनाप्रमाणे जोपर्यंत मला आणखी पुत्ररत्न प्राप्त होत नाही तोपर्यंत तू इथेच राहावेस. तू आमचा पुत्र नसून आमचे कुलदैवत आहेस. तुझ्या वचनाची आम्हाला साक्ष पटू दे. नरहरी 1 वर्ष तिथे आईवडिलांजवळ राहिले. त्या कालावधीत नरहरीने अनेक विद्वानांना वेदशास्त्रे शिकवली. नरहरीच्या वचनाप्रमाणे त्यांच्या मातेला जुळे पुत्र प्राप्त झाले. ते 3 महिन्याचे झाल्यावर नरहरीने आपल्या मातापित्यांचा निरोप घेण्याचे ठरविले. निरोप घेते समयी साक्षात दत्तात्रय स्वरूपात त्यांना दर्शन दिले आणि पुन्हा 30 वर्षांनी मी आपल्या भेटीस येईन असे सांगितले. तसेच या जन्मात तुम्हाला आणखी 2 पुत्र व कन्या प्राप्त होईल असे सांगितले. असे अभिवचन देऊन नरहरी तेथून लगेच निघाले. पुढे ते काशी क्षेत्रास गेले. तिथे कृष्ण सरस्वती नावाच्या वयोवृद्ध संन्यासी यतीने संन्यास धर्माचे पुनरुच्चीकरण करून लोकोद्धार करण्यासाठी त्यांना संन्यास घेण्याचा आग्रह केला. तेव्हा नरहरीने कृष्ण सरस्वतीचा अधिकार, ज्येष्ठत्व लक्षात घेऊन त्यांच्याकडून संन्यास ग्रहण केला. तेव्हापासून नरहरी नृसिंह सरस्वती या नावाने ओळखले जाऊ लागले. नृसिंह सरस्वती यांच्या प्रभावाने अनेक लोक त्यांचे शिष्य झाले. माधव सरस्वती हा त्यांचा प्रिय शिष्य होय. अध्याय 12 येथे पूर्ण होत आहे, समाप्त होत आहे. या अध्यायामध्ये आपणास एकच कळते की अवतारी पुरुष ज्या वेळेस शब्द बोलतात किंवा काही सांगतात तर ते सत्यात येतं. आणि आपलं जर पुण्य असेल, आपलं जर पुण्य साठलेलं असेल, संचित असेल, तर आपल्याला साक्षात गुरुदेव दत्तांचं दर्शन होतं. म्हणून गुरुचरित्राचं पारायण करा, श्री गुरूंना शरण जा आणि श्री स्वामी समर्थांचा जप करत राहा. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.